लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भिकवडी बुद्रुक तालुका खानापूर येथे शुक्रवार दिनांक 23 मे रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असून अपघातानंतर चालक डंपर जागी सोडून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याबाबत विटा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की मल्हारी सत्यवान कांबळे वय वर्ष 26 राहणार भिकवडी बुद्रुक तालुका खानापूर हे आपल्या ताब्यातील बजाज सिटी 100 मोटरसायकल क्रमांक MH02 802693 वरून विटा येथून भिकवडीकडे जात होते। दरम्यान भिकवडी हद्दीतील अटारीजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अशोक लेलंड डंपर क्रमांक MH11 AL2435 वरील अज्ञात चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत मल्हारी कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। स्थानिकांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय। अपघातात मोटरसायकलीचे सुमारे 10,000 रुपयांचं नुकसान झाले। अपघातानंतर डंपर चालकाने जखमीस कोणतीही मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केलं। या प्रकरणी मल्हारी यांचे वडील सत्यवान वसंत कांबळे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे। त्यावरून विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित काळे करीत आहेत। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।